नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहलधरा, आत्मविरोधी कुतूहलधरा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा. विवाह करुणी मदन जाळीला, विवाह करुणी मदन जाळीला, मग मदन मित्र इंदू सेविला, मग मदन मित्र इंदू सेविला, धनवैरागी द्यूत खेळला, धनवैरागी द्यूत खेळला, गौरीचा तो अंकित झाला, गौरीचा तो अंकित झाला, परमेशाच्या ऐशा लीला, परमेशाच्या ऐशा लीला, कवी कृष्ण गात विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा, नमन नटवरा, नमन नटवरा विस्मयकारा. वा वा, क्या बात आहे. आजच्या भागाची इतकी सुंदर सुरुवात झालेली आहे, असं वाटतं की खरंच आम्ही स्वर्गात आहोत. आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं की मराठी रंगभूमीमुळे कलाकार मोठा होतो आणि मराठी रंगभूमीवरचे हे दिग्गज कलाकार आज चला हवा येऊ द्याच्या रंगभूमीवर आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. आणि मला फार छान वाटलं की काल सगळीकडे सेल्फी फिरत होते आपल्या आपल्या आईबरोबर किंवा मम्मीबरोबर किंवा मॉम बरोबर. प्रत्येकानं आपला फोटो पोस्ट केलेला होता. बऱ्याच जणांना सेल्फी आवडत नाही, बऱ्याच व्यक्तींना तो नको असतो. माझ्या शेजारच्या काकूंना मी सकाळी विचारलं, का हो काकू, तुम्हाला सेल्फी आवडतो की नाही? म्हणजे आत्तापर्यंत आवडत नव्हता, पण कालपासून आवडायला लागला आहे. म्हटलं का? त्या सेल्फीच्या निमित्तानं का होईना माझ्या मुलानं मला पहिल्यांदा जवळ घेतलं. हे ऐकल्यानंतर क्षणभर मी सुद्धा असाच स्तब्ध झालो जसे तुम्ही झालेले आहात. मला असं वाटतं मदर्स डेच्या निमित्तानंच फक्त आईची सेवा का करायची? खरं तर हा दिवस आपण दररोज साजरा केला पाहिजे, फक्त सेल्फी काढून नाही. तर माझं असं म्हणणं आहे, दिवसातला किमान अर्धा तास आपण आपल्या आईला द्यायला पाहिजे, तिच्याशी बोलायला पाहिजे. तर आज तुकरटवाडीमध्ये बरेच सुरेल लोक आलेले आहेत आणि तुकरटवाडीमध्ये सुद्धा काही संगीताचे कार्यक्रम होत असतात. सर, आमच्याकडे एक केबल नेटवर्क आहे, सगळीकडे डिश पोहोचल्या. आमच्याकडे अजूनही केबल नेटवर्क आहे, त्याचं नाव आहे गुलकंद केबल नेटवर्क. पाठ झालंय बघा कितीपर्यंत पोहोचलं. 15 घरात लाईव्ह दाखवलं जातं ते. आणि 15 घरात, 15 16 पण नाही, 15चं घर माझं आहे. हा एक घर तर तुझंच आहे. ते तेवढं ठकलंय, ते बिल देऊन टाकणं मग जाताना. तर त्या गुलकंद केबल नेटवर्क वरती ना कॉपी करून कार्यक्रम केले जातात, जसे झी मराठीवरती असतात. तर अंताक्षरी हा जो कार्यक्रम असतो तो इकडे सुद्धा होतो. आता बघूयात मग ही तुकरटवाडीकरांची अंत पाहणारी अंताक्षरी. आणि त्या अंत पाहणाऱ्या अंताक्षरीमध्ये तुमच्यापैकी काही गायकांना संधी मिळणार आहे. राम 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 मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. आम्ही इथे अंताक्षरी नावाचा एक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सादर करणार आहे. तर मी सर्वप्रथम आमंत्रित करतो आमच्या या गुलकंद केबल नेटवर्कचे निर्माते आनंद तराट यांना. नमस्कार. आनंद तराट सर,
आनंद तराट सर यांचं स्वागत. सर एक मिनिट एक सर अरे यार. धन्यवाद धन्यवाद. अत्यंत आनंद झाला ज्या ठिकाणी तुम्ही जे मला बोलविलेलं आहे मला फार चांगलं वाटलं. ते अंदर ठेवा. थँक्यू. अत्यंत मोठे मोठे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा. प्लीज चांगलं गा आणि कार्यक्रम चांगली करा. तर आमचे जज विकास भावतुल्ला यांना जोरदार टाळ्याने स्वागत करावे. बसा सर. आता इथं आपण अंताक्षरी करणार आहे सर. आता दोन ग्रुप आहेत, एक आहे सुरेल आणि एक आहे बी सुरेल ग्रुप. तर मी सर्वप्रथम आमंत्रित करतो सुरेल गटाचे कलाकार माननीय श्री राहुलजी देशपांडे यांना. प्लीज सर देशपांडे सर यावं. मान्य प्रशांत दामले सर प्लीज. सर्वांच्या लाडक्या अभिनेते निवेदिता ताई प्लीज तुम्ही पण या. म्हणा काय होतं. नाही आमचं गाणं ऐकल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. नेहाजींना पण मी आमंत्रित करतो. त्या चांगलं गातात असं मला कळलंय. नेहाजी प्लीज या. तर मला असं वाटतं की काय झालं सर. व्हेरी गुड. चांगलं आहे. मस्त झाले. एवढेच आहेत. आहेत ना सगळे आहे. बाकी प्रसाद बर्वे वगैरे खाली बसले. अरे प्रसाद बरोबर घ्या ना यार. नको त्याला नको. ते झालं सर. अरे त्याचा अरे तो कार्टून आहे यार. त्याला घ्या. माझा पोरगा फॅन आहे त्याच्यावर. अरे पोरगा फॅन आहे म्हणते. या सर प्रसाद त्याला घ्या. त्याच्यासाठी आपण शो ठेवलेला आहे. मी इथे का तिथे. नाही इकडे सर. तुम्ही मान्यवर आहात सर. तू तुमच्या मान्यवर आहे म्हणजे. यांना काय बसवलं माझ्या बाजूला. मी नाही बसणार यांच्या बरोबर. बसा सगळ्यांनी बसलं पाहिजे. असं काही नाही. बसा ना सर. प्रोड्युसर आहे मी. कोण आहे. प्रोड्युसर या कार्यक्रमाचा. माझी केवढी मोठी कंपनी गावात जगदाळे गोडतेल म्हणून. आणि ते तुम्ही घ्या ना. स्पॉन्सरचं नाव जगदाळे गोडतेल प्रस्तुत घ्या. हा तर जगदाडे गोडतेल प्रस्तुत अंताक्षरी या ठिकाणी खेळणार आहे. पण सर असं आहे की तुम्हाला असं वाटू नको बाबा तुमच्यात आहे. तर तुमच्या कॉम्पिटिशनला एक जबरदस्त फॅमिली आहे. आमच्या गावामध्ये फेमस झालेली फारुळेबाईची फॅमिली आहे. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो बेसुराल गटाला फॅमिली ऑफ फारुळेबाई. या पाटील या. आंघोळ करता झाला काय टावेल घेऊन तिकडे. तर सर एकदम साधी अंताक्षरी आहे. ते कसं शेवटचं अक्षर असते त्याच्यावरून आपल्याला गाणं म्हणायचं असते. तुम्हाला माहित असेल ना बऱ्याच ठिकाणी खेळले असाल तुम्ही. मी मराठी झी मराठी.